तुम्ही 4 तारखेला माझं म्हणणं आहे, 4 तारखेला तुम्ही बंद पाळताय, पण जर त्याच्यामध्ये आमच्या रिक्षाला वगैरे कुणाच्या काय टचबीज झाली वगैरे त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. काय नमस्कार, ड्रायव्हित भाव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तुम्हाला आता अशी व्यक्ती दाखवणार आहे की त्या व्यक्तीची 2 महिन्यापूर्वी माझ्या बरोबर गाठ झाली आणि त्यांच्या रिक्षावर असं लिहिलं होतं म्हणजे बाबाचं दान भारतीय संविधान. आणि मी सहज बसलो होतो माझ्या बिल्डिंग मध्ये आणि त्यांचा तुम्ही व्हिडिओ केला आणि पोस्ट केला. अक्षरशः 5च दिवसामध्ये त्याला मिलियन मध्ये व्ह्यूज आले त्या व्हिडिओला. आणि आज तेच साहेब आपल्या बरोबर आहेत, राजेंद्र बनसोडे साहेब. बघू शकता तुम्हाला. आज आपण त्यांची एक छोटीशी त्यांची एक मुलाखत घेणार आहोत की 4 तारखेला जी मराठी सक्ती केली आपले प्रताप सर नाईक, त्यांच्याबाबत त्यांचं काय मत असणार आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकायला मिळेल आणि जाणून घ्यायला मिळेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा की आपल्या मराठी माणसांचे जे रिक्षा चालक आहेत त्यांच्या खरंच मनामध्ये काय आहे आणि त्यांची व्यथा काय आहे हे सुद्धा या व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता साहेब तुमचं पहिलं नाव सांगा. माझं नाव राजेंद्र तुकाराम बनसोडे. आणि जे 4 तारखेला जे आदेश आता जारी केलाय की मराठी सक्ती, याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? ते लोक बोलतात की आम्ही जर इथून गेलो तर मुंबई चालणार नाही. तुम्हाला नक्की काय वाटतं ते शब्द स्वरूपात तुम्ही मांडू शकता. मुंबई हे बोलणं चुकीचं आहे, पण आपण महाराष्ट्रात पोट भरायसाठी तुम्ही आलात, सगळेजण आलेले. यांनी मराठी इथं इथली मायभाषा आहे, मायबोली भाषा आहे. आणि जर का मराठी जर बोललं तर काय फरक पडतोय? तात्पुरती मराठी तात्पुरती तरी आली पाहिजे की बाबा कुठे जायचंय म्हणजे तुम्हाला, किमान तरी आली पाहिजे. किमान आली पाहिजे की बाबा कुठे जायचंय, ऍड्रेस व्यवस्थित विचारला पाहिजे मराठीमधून, त्यांना समजावून सांगितलं पाहिजे. डावीकडे का उजवीकडे, आता डावीकडे उजवीकडे तसं नाही, पण लेफ्ट राईट वगैरे असंच बोलतात. पण सुट्टे पैसे आहेत का? आणि शेवटी काय थोडेफार बोलायचं, धन्यवाद नमस्कार वगैरे, एवढंच आहे. दुसरं काय आम्ही काय सरसकटच मराठी यावी असं माझं काय म्हणणं, माझं वैयक्तिक म्हणणं नाही, पण थोडीफार आली पाहिजे, समजलं बी पाहिजे बाबा पॅसेंजर काय बोलतोय. पण ते लोकांचं मत आहे की आम्ही भले गावी जाईल पण मराठी बोलणार नाही. तर मग खूप बरं वाटलं आम्हाला. मग आमची मराठी माणसं जी तरुण मुलं आहेत ती थोडी जागे होतील, कुठेतरी ह्या व्यवसायात येतील. आम्ही सक्षम आहोत. आपण म्हणजे माझा बोलण्याचा उद्देश असा आहे की जर ते गावी गेले तर ते बोलतात मी मुंबईत चालणार नाही. तुम्ही किती तास काम करणार मग? असं मी 8 ते 10 तास माझी रिक्षा चालते, अजून चालवणार. लोकांना आपली रिक्षा अशी आहे की सकाळी गाडी जर काढली, संध्याकाळी 8 वाजता जरी, मी आता आपली गाडी चेंबूरची आहे, 8ला 5 मिनिटं बाकी असताना जरी मला भाडं लागलं ठाण्याचं, 5 मिनिटं माझा रूल आहे, 5 मिनिटं बाकी असताना जर ठाण्याचं भाडं लागलं तर मी जातो. म्हणजे तुम्ही 18 तास 15 तास काम करायला तयार आहात? कमीत कमी 12 तास तरी करणारच ना. म्हणजे हे जर गेले इथून निघून तर हे जे कमी भासू देणार नाही तुम्ही? अजिबात नाही. तसं मराठी तरुण वर्ग आहे ना, जे रिक्षावाले आहेत, आमची चर्चा होते, आम्ही कुठंच कमी पडणार नाही. ते गेले तरी आहे ना, हे लोक भाडं रिफ्यूज करतात. अच्छा. आम्हाला अभिमान वाटतो की आमची जी मराठी हे आहेत, बांधव आहेत रिक्षा चालक, माझ्या माहितीप्रमाणे तर अक्षरशः भरपूर जण आहे ना भाडं रिफ्यूज करत नाहीत, घेतात भाडे, नाही म्हणत नाहीत. म्हणजे काय हरकत नाही गेले तरी काही फरक पडत नाही. हो, पण काय, मी इथलं खाता मीठ तुमच्या आईला काहीतरी आमच्या तोंडात जायचं. तुम्ही 4 तारखेला माझं म्हणणं आहे, 4 तारखेला तुम्ही बंद पाळताय, पण जर त्याच्यामध्ये आमच्या रिक्षाला वगैरे कुणाच्या काय टचबीज झाली वगैरे त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. काय